क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। 11 तारखेला संगीता बोहीर नावाच्या गृहिणी ज्या पनवेलमध्ये राहतात या ऑटो रिक्षाने त्यांच्या राहते घरी निघाल्या होत्या। तेव्हा ऑटो रिक्षा चालकाने एका निर्जन ठिकाणी नाल्याच्या वर ऑटो रिक्षा बंद पडली हे कारण सांगून ऑटो रिक्षा थांबवली आणि मग तिच्यावर चाकूने वार केले, प्राणघातक हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन, त्यांच्याकडे असलेली पर्स ही हिसकावून घेतली आणि त्या महिलेला तिथंच तसं सोडून ऑटो घेऊन फरार झाला होता। या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला जबरी चोरीचा। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून एसीपी पनवेल ढोले यांच्या सुपरविजन खाली आपण 4 पथकं तयार केली होती। सीपी सरांच्या आदेशाने क्राईम ब्रँचने सुद्धा पॅरलल इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं। यामध्ये चॅलेंज असा होता की ऑटो रिक्षाचा क्रमांक आपल्याला माहीत नव्हता। तांत्रिक तपास केला, फुटेज तपासले तरी क्लू लागत नव्हता। मग त्या घटनेच्या वेळी कोणी ही घटना पाहिली का, उपस्थित होतं का, या अनुषंगाने आमच्या पथकांनी तपास सुरू केला। मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न केले होते। मग त्यापैकी एका साक्षीदाराने ऑटो रिक्षाचे शेवटचे 4 आकडे नंबर मधले पाहिले होते। त्यांना सिरीज किंवा कोड माहीत नव्हता। त्या अनुषंगाने पोलिसांनी ते 4 अंक असलेले सर्व ऑटो रिक्षाची यादी मागवली। ऑटो रिक्षा चालकांकडे तपास केला। त्या दरम्यान MH04LX 4619 या ऑटो रिक्षा चालकाला इंट्रोगेशन केलं असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलं। त्याच्याकडून आपण आतापर्यंत जे मणिमंगळसूत्र त्यांनी जबरी चोरी केलं होतं ते आणि ही गुन्ह्यातली ऑटो रिक्षा जप्त केलेली आहे। याचा तपास सिनियर PI ठाकरे करत आहेत। आज PCR साठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेला हत्यार आपण जप्त करणं बाकी आहे, ते करणार आहोत। आरोपीकडे आपण प्राथमिक जो तपास झाला आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी होम लोन, त्याचप्रमाणे पर्सनल लोन आणि गाडीसाठी पण लोन काढलेलं होतं। त्याचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं तो सांगतो। अधिक तपास पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यावर त्याच्याकडे करण्यात येणार। सर, गुन्हा घडल्यानंतर आरोपी लपून बसला होता। आरोपी लपून बसलेला नव्हता, परंतु आरोपी निष्पन्न नव्हता, ऑटो रिक्षा निष्पन्न नव्हती, त्यामुळे हे जास्त आव्हानात्मक होतं आणि मग इंट्रोगेशन केल्यावर त्यांनी हे कबूल केलं। सर, अशा प्रकारचे ज्यावेळेला गुन्हे घडतात पोलिसांना सगळ्यात मोठे चॅलेंजेस असतात फुटेज असते। शहरी भागात असू दे किंवा ग्रामीण भागात असू दे, अजूनही बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्था असेल CCTV ऍक्टिव्हेट नाहीये, त्यामुळे अशा अडचणी येतात। हा, बरोबर आहे। परंतु आता पनवेल महानगरपालिकेतर्फे एक प्रोजेक्ट करण्यात येणार आहे CCTVचा, त्याचं टेंडर झालेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की हे लवकरच ते काम पूर्ण होईल आणि त्याचा निश्चितच मग पुढील डिटेक्शन साठी म्हणा, प्रिव्हेन्शन साठी आपल्याला फायदा होईल। आता आतापर्यंत तर त्यानं जे सांगितलं, त्यांनी सांगितलं की जे काही मला हिट ऑफ द मुवमेंट मध्ये केलं ते की मी केलं आणि हा पहिलाच प्रकार आहे जो त्यांनी केलेला आहे। आता या गोष्टी आम्ही व्हेरीफाय करत आहोत। गुन्हे अभिलेख तपासणे, अजून काही त्यांनी असे प्रकार केलेत का याबाबतचा तपास आपण करत आहोत। सदर महिलेची प्रकृती आता स्थिर आहे? आता सध्या तरी स्थिर आहे असं कळतंय।